लावायचं म्हणजे सिव्हिलमध्ये जाणं, कारण युनिफॉर्म जाऊन तुम्हाला ट्रॅप नाही लावता येत. म्हणून मी, माझे 2 सहकारी, माझे जे दुसरे सहकारी होते सुरेश पवार म्हणजे अधिकारी, ते रजेवर असल्यामुळे मग मी आणि 2 कॉन्स्टेबल, प्रायव्हेट एक ड्रायव्हर सलील नावाचा आमचा एक मित्र होता, म्हणजे हे करून घेतला आम्ही त्याला, आणि खबरी, असे आम्ही 5 जण भिवंडी नाक्याला गेलो. सकाळच्या वेळेला ठाण्यावरून मुंबईला येत होतो. तर त्यावेळी मी पाहिलं की विरुद्ध दिशेने हा वॉन्टेड आरोपी मुख्तार, मी स्टाफला सांगितलं की मुख्तार चाललेला आहे. माझे दोन्ही शिलेदार शिपाई दैनिक रेडकर आणि पवार दोघं म्हणजे नाही, सावण्याला पकडायचाच. आम्ही गाडी टर्न घेतली आणि त्याला पॅरल गाडी घेतल्यावर मी त्याचा हात पकडला. तो मोटरसायकलवर होता आणि त्याला सांगितलं मुख्तार थांब. त्याच्या लक्षात आलं की आता आपण पकडणार. त्याने सुरुवात केली. तोपर्यंत मी खाली उतरलो होतो दरवाजा उघडून. मला माहित होतं की याच्याकडे रिव्हॉल्वर नेहमी असतं, म्हणून त्यांनी तोपर्यंत रिव्हॉल्वर काढलं पडल्या बरोबर लगेच. तर मी त्याचा रिव्हॉल्वरचा हात पकडला, ते रिव्हॉल्वर मोडून काढलं आणि त्याच्यानंतर तर मी त्याला पकडला. आमच्या कॉन्स्टेबलने त्याला पाठीमागून मिठी मारली. दुसरा आरोपी पळाला म्हणून कॉन्स्टेबल त्याच्या पाठीमागं पळाला आणि आमचा तो खबरी आणि ड्रायव्हर. तर मी ते बघत असताना ह्यांनी आपल्या पायाला लावलेल्या शीनमधून डॅगर काढली, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना नारळ छालायचा सुरा, आणि जोरात एक शिवी देऊन माझ्या पोटात घुसायचा प्रयत्न केला. पण ते पाहून हे घडत असतानाच माझ्या कॉन्स्टेबलनी, ज्याला त्याला पाठवून पकडलं होतं, त्यांनी पाहिलं आणि तो मोठ्याने ओरडला साहेब म्हणून. तर मी त्यावर प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून मागं सरलो. तो चाकू माझ्या पोटावरून असा फिरत गेला. मग आता काहीच उपाय नव्हता, कारण तो दुसऱ्यांदा परत वार करणार होता. आता एकच उपाय होता की त्याचा चाकू पकडणे. मी दोन्ही हाताने त्याचा चाकू पकडला आणि मुरगळून काढला आणि खाली टाकला. तो निशस्त्र झाला. तोपर्यंत तो दुसरा आरोपी पण आमच्या शिपाईकडून पकडून येत असताना ह्यांनी मोठ्याने आरडाओरड सुरू केली की चोर चोर, म्हणजे आम्ही चोर आणि तो साव. आता काय झालं की त्याच्याकडे असलेली गाडी, म्हणजे एवढी मोठी गाडी, आमच्याकडे एक रद्दड अँबॅसिडर, आणि आमचे सगळे कपडे बिपडे खराब झालेले, आणि लोकांना पण वाटलं खरंच आम्ही दरोडा घालतो. काही लोक आमच्या अंगावर यायला लागली. मग मी त्यांना सांगितलं आम्ही पोलीस अधिकारी आहोत सीआयडीचे. मी त्यांना आयडेंटिटी कार्ड दाखवलं वगैरे, आणि मॉब शांत झाला.